सर माग सर माग सर आवाज आहे थोडा नाही याला आवाज वाढवा शिंकाला याचा बेस कमी करा याचा पण नाही करा बेस हॅलो हरी हॅलो हरी जय जय राम कृष्ण हरी Hare
घातला दुकान देती आली आशी दान 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 देती आली आशी श्री हरिभक्तप्रायण संगीत विशारद पांडुरंग महाराज गोळेगावकर व श्री हरिभक्तप्रायण संगीत विशारद आमचे बंडू महाराज पवार. रे ना रे ना रे ना घातला दुकान
घातला दुकान घातला दुकान घातला दुकान हातला दुकान हातला दुकान हातला दुकान हातला दुकान घातला दुकान घातला दुकान घातला दुकान घातला दुकान हातला दुकान हातला दुकान हातला दुकान हातला दुकान देती आली यासी दान देती आली यासी दान संत उदार संत उदार संत उदार संत उदार देती आली यासी दान देती आली यासी दान संत उदार भरले अनंता भरले अनंत भांडार
भरले संत उदार उदार भरले अनंत भांडार मागत्यासी फुगे बनी आणि कासी उगे संत उदार उदार भरले अनंत भांडार तुका म्हणे पोते देवे भरले न भेगते संत उदार उदार भरले अनंत भांडार विठाल विठाल समचरण समाजम सांत्वनिला बुधावम जगननिहित पाणी मंडलम मंडलानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथम मन पांडुरंग करू प्रथम मन पांडुरंग करू प्रथम मन पांडुरंग करू प्रथम मन
विचारू कथेचा विचार पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपाने कधीच विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपाने कधीच बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे जगान संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरदि प्रदेशम् विरिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा लागलो पावन झालो चराचरी दयाळा करुणा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा लागलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे आता अभिनव विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या घातला दुकान देती आली असी दान संत उदार उदार भरले अनंत भांडार प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे की ज्यांनी जडाचा जीवाचा उद्धार करण्यासाठी या मृत्यू लोकावर जन्म घेतला आणि मृत्यू लोकाच्या नियमाचं उल्लंघन करून सदेह वैकुंठाला जाणारे मानवता उदारता लीनता यांनी संपन्न असणारे विश्ववंद्य जगन्मान्य जगद्भूषण श्रीमंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा संत प्रकरणातील अभंग आहे. अभंगावर चिंतन करण्या अगोदर थोडासा परिहार तो असा टाइम अँड टाइड वेट्स फॉर नन. वेळेच्या आधी आणि भाग्यापेक्षा जास्त माणसाला काहीच भेटू शकत नाही. मी माझं महत् भाग्य मानते की आजची पाचव्या दिवसाची 6व्या दिवसाचं हे कीर्तन पुष्प श्याम महाराजांच्या सहकार्यानं माझ्याकडे आलं. तसेच पाहिलं तर हे आपल्या कुलकर्णी परिवार जे आहेत त्यांच्या जागेमध्ये हे दत्त मंदिर आहे आणि ते फार दिवसापासून हे कथेचं नियोजन करतात. पण गेल्या वर्षी श्याम महाराजांची कथा चालू असताना
पाच ते 6 यजमान कीर्तनाचे झाले आणि या वर्षी तर अख्ख्या सप्ताहातील 7ही दिवसाचे यजमान झाले. तर खूप छान वाटतं. गावामध्ये सप्ताह हे झालेच पाहिजेत. महिन्याला सप्ताह झाला तरी कमी नाही, पण झालेच पाहिजेत. हो की नाही सुनीताताई? म्हणजे गेल्या वर्षीच पासून आता मला वाटतं 3 वर्ष झाले सतत आपले सदाशिव दादा काकुसले मामा 3 वर्ष झाले सतत ते करतायत. आता त्यांची करण्याची तयारी आहे, पण त्यांच्या ज्यांनी आता एवढं सगळं 7 दिवसाचा मेळ एकट्या माणसाने तरी त्यांनी 3 वर्ष धकिले. या 3 वर्षाच्या नंतर कोणीतरी 3 वर्षाचं नागाळ या सप्ताहाचं घ्यावं. 3 वर्षाचं कोणीतरी घ्यावं. म्हणजे हा सप्ताह याला अखंड म्हणतात. अखंड या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्याच्यामध्ये खंडन नाही, त्याला काय म्हणतात? अखंड. गेल्या वर्षी 5 यजमान झाले, या वर्षी 7ही यजमान कीर्तनाचे झाले आणि पुढच्या वर्षी होतील. कथेचंही यजमान होईल आणि 3 वर्षाचंही यजमान होईल अशी मला पूर्ण अपेक्षा आहे. आजच्या आपल्या कीर्तनाचे जे यजमान झाले ते सुंदर दादा सांगुळे मामा. दादा काय कोणते आहेत मला काही परिचय नाही, कारण मी गावात येते फक्त सप्ताहालाच. पण तुम्ही मला मोठ्या श्रद्धेने बोलवता. सासूबाईंचं माहेर आहे आणि तितकंच तुमचं आमच्यावरती प्रेम आहे. मोठ्या श्रद्धेने प्रेमाने सगळेच जण बोलवतात. म्हणून नुसतं यजमानांचंच नाही तर संपूर्ण ग्रामस्थांचं, गावकरी कमिटीचं सगळ्यांचे आभार मानते. या कीर्तनासाठी उत्कृष्ट गायक आणि आपल्याच गावचं वैभव आहेत दत्ता आप्पा आहेत. आप्पांचेही आभार मानते. आमचे विष्णू आप्पा आहेत, आप्पांचे आभार मानते. आमचे आनंदवाडीकर नाना आहेत, नानांचेही आभार मानते. श्याम महाराज ताक्या गावात परिचित आहेत. कथा म्हणा, कीर्तन म्हणा, बघा कथेत पण भागवत तयारी आहे, शिवपुराण, महाशिव, शिवलीलामृत तयारी आहे. कोणतीही कथा सांगा, कोणती नवनाथ तयारी, असं पाठीमागं नाहीच, माघार त्यांची नाहीच. कोणती कथा सांगा, कोणती बी. तसेच आमचे मिस्टर पांडुरंग महाराज आहेत, त्यांचे आभार मानते. तसेच राजभाऊ महाराज आहेत, त्यांचे आभार मानते. उत्कृष्ट सिंथसायझर दादा आहेत, प्रल्हाद महाराज आहेत, त्यांचे आभार मानते. उत्कृष्ट सिंथसायझर दादा आहेत, गुलाब महाराज सनईकर, त्यांचे आभार मानते. विनय कवी दादा, त्यांचे आभार मानते. मामा तर मला खूप ओळखते. नानांचे आभार मानते. उत्कृष्ट पखवादवादक दादा आहेत, दादाचे आभार मानते. आमच्या सुनीताताई, आमच्या सासूबाई, आमच्या मावस सासूबाई, सगळ्या दोन्ही तिन्ही सासू आल्या, सगळ्यांचे आभार मानते. चोपदार मामांचे आभार मानते. आणि हा माईक सिस्टीम वाले दादा आहेत, ते काय उभे राहिले नाहीत का? ते अतिशय उत्कृष्ट गातात बघा. या माईक सिस्टीम साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ह्या माईक सिस्टीम वर माझं 3रं-4थं कीर्तन आहे, पण अशी माईक सिस्टीम लागते उत्कृष्ट. पण ते गेले तर लाईट गेली तर, म्हणून तुम्ही सावध का. विठाल घातला दुकान देते आणि असे दान, संत उदार उदार भरले अनंत भंडार. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय संतांचं महत्व प्रतिपादन करतात. संत या भूतलावरती का आले? संत या भूतलावरती? नुसते आले नाही संत, जगाच्या कल्याणासाठी संत या भूतलावरती आले. पण नुसते आले नाही तर संतांनी या ठिकाणी दुकान मांडलं, ज्ञानदानाचं दुकान मांडलं. घातला दुकान आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते ज्ञानदान देत आहेत. घातला दुकान प्रीती आणि असी दान. आणि दान देण्यामध्ये संत कसे आहेत? संत उदार उदार भरले अनंत भंडार. संत दान देण्यामध्ये उदार आहे आणि संतांचं अंतःकरण हे ज्ञानानं पूर्ण भरलेलं आहे. मागत्यासी फुगे धनी आणि कासी उगे. मागणाऱ्याला तर ते देता येतच, पण जसं जेवणाच्या पंक्ती
पंक्ती बसल्या, पहिली पंगत जेवते, दुसरी पंगत जेवते, तिसऱ्या पंक्तीला शिल्लक दिवसभर जेव्हा तरी सुद्धा शिल्लक आहेच. म्हणून मागते असे फुगे धनी आणि कासी उगे, मागणाऱ्याला देऊन सुद्धा शिल्लक आहे. मग असं ज्ञान किती आहे तर तुकोबा म्हणतात, तुका म्हणे पोते देवे भरले नभे गीते, विठ्ठल विठ्ठल तुकोबांनी सांगितलेल्या अभंगाचा शब्दशः भावार्थ सांगितला. शब्दशः आता आपण सविस्तर पाहूया. आपण या भूतलावरती प्रत्येक जण जन्माला आलो, पण जन्माला आल्याच्या नंतर आपण भारत भूमीमध्ये जन्माला आलो हे आपलं महत्भाग्य आहे. कारण भारत म्हणजे देव देवळांचा देश, त्यामध्ये महाराष्ट्रात जन्माला आलो. महाराष्ट्र ही संतांची भूमी, संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे महाराष्ट्र भूमी. या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा, महान नेते, शूरवीर नेते आणि महान विभूती, महान संत या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. आणि अशा या महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये, मराठवाड्या म्हणजे कलाकारांची भूमी, साधू संतांची भूमी, अशा या मराठवाड्यामध्ये आपण जन्माला आलो. आणि नुसतं जन्माला आलो नाहीत तर तो आपल्याला जो जन्म मिळाला तो देह कोणता मिळाला. नुसतं जन्माला येण्याला महत्व नाही, पशु पक्षी पण जन्माला आलेले आहेतच. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. व्यक्तताई पशु पक्षी पण जन्माला आलेले आहेत, आले की नाही? पण त्या पशु पक्ष्यांना आपलं हित साधायचं कळतं का? पशु पक्षी नामस्मरण करू शकतात का? पशु पक्षी कीर्तनात येऊ शकतात का? आता तुमच्या गावामध्ये गायी असतील, म्हशी असतील, त्यांना किती म्हणलं अगं गायी, अगं म्हशी, चल कीर्तनाला, चल कीर्तनाला, येतील का त्या? येतील का? एखाद्या महिलाला म्हणलं महिला चल कीर्तनाला, येईल का? नाही येऊ शकत. ते काय येऊ शकत नाहीत? आणि कहे ज्ञान याच देही घडे, आणि कहे ज्ञान नाही कुठे. याच देहामध्ये भगवंताची भक्ती घडते आणि हा देह तुम्हा आम्हाला प्राप्त झाला. कारण हा देह अनेक जणांना मिळालाही नाही आणि कळालाही नाही. असे कोण आहेत? मृत्युलोकी व्हावा जन्मा, मृत्युलोकी व्हावा स्वर्गीचे आभार इच्छिताती देवा, स्वर्गीचे आभार इच्छिताती देवा, स्वर्गीचे आभार इच्छिताती देवा, स्वर्गीचे आभार इच्छिताती देवा. मृत्युलोकी व्हावा जन्मा, मृत्युलोकी व्हावा जन्मा, नारायण नारे यहुजी बनूका, नारायण नारे यहुजी बनूका. जन्मा, मृत्युलोकी व्हावा जन्मा, स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा, मृत्युलोकी भावा जन्मामा. स्वर्गीचे देव आहेत, जेथ ऐरावता सारखे सिंहासन,
जे स्वर्गीचे देव आहेत त्या देवांना वाटत आहे काय सिंहा काय ऐश्वर्य आहे तिथं अप्सरा काय काय तिथे ऐश्वर्य काय कमी आहे का त्या देवांना पण त्या देवांना काय वाटतंय हा जन्म आम्हाला मिळावा त्यांना त्या मनुष्य देहाचं महत्व कळालं मनुष्य देहाचं महत्व देवांना कळालं पण देवांना मिळाला नाही पशु पक्ष्यांना मिळालाही नाही आणि कळालाही नाही देव लोकांना कळाला पण मिळाला नाही आणि तुम्हा आम्हाला विठ्ठल आता जेवढे कीर्तनासाठी येऊन बसलेले आहेत त्यांना कळाला जे घरी झोपलेले आहेत त्यांना मिळाला पण कळाला नाही हो की नाही कळाला असता तर या देहाचं साधन कारण मनुष्य देहाची प्राप्ती झाली कशासाठी भगवंताची प्राप्ती करून घ्यावी म्हणून मनुष्य बाकीचे जीव बोलू शकत नाही बाकीचे जीव नामस्मरण करू शकत नाही बाकीचे जीव भगवंताची भक्ती करू शकत नाही पण मनुष्य देह करू शकतो देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भजन गोमाता भजन गोमाता देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भजन गोमाता भजन गोमाता कशासाठी दिला देवे दिला देह भजना गोमटा भजनासाठी दिला दिला की नाही प्रत्येकाला देवाना देह दिला कशासाठी दिला भजनासाठी दिला मग इथं आल्याच्या नंतर आपण या देहानं काय करावं एकतर मनुष्य देह असा आहे पगेच्छा प्रारब्ध देवाला यावंच लागतं देवाला यावं लागतं कुणासाठी भक्तासाठी देव कुणासाठी येतो भक्तासाठी येतो की नाही परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे आवाज कमी करू नका पहिला जसा आहे तसाच ठेवा धर्माच्या स्थापनेसाठी देव या भूतलावरती येतो साधू संतांचं रक्षण करण्यासाठी देव या भूतलावरती येतो दुष्टांचा नाश करण्यासाठी देव इच्छा नसताना सुद्धा भक्ताच्या इच्छेसाठी देव या भूतलावरती येतो दरबाराचा माया अवतार घेतली दरबाराचा माया अवतार घेतली दरबाराचा माया अवतार घेतली दरबाराचा माया अवतार घेतली दरबाराचा माया अवतार घेतली
आपुल्या पाडीशी भक्त धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना धर्माच्या स्थापनेसाठी साधू संतांचं रक्षण करण्यासाठी देवाची इच्छा नसताना सुद्धा देव अवतार घेतात त्याला परेच्छा प्रारब्ध म्हणतात आणि तुम्ही आम्ही अनिच्छा प्रारब्ध आपली इच्छा होती का इच्छा नसताना सुद्धा आपण अनिच्छेने जन्माला आलो जन्माला येण्याची कारण सांगता काय आहेत तुम्हाला पण संत हे स्वेच्छेने आले संत स्वेच्छेने का आले संतांना माहिती इथं आल्याच्या नंतर दुःख आहे काय सांगू ची यातना सांगू गर्भेची यातना माझ भोगिता नारायणा हौस मळ मूत्र दाना चना जात माझे सोयितने नदी कोणी माझे सोयितने नदी काय सांगू काय सांगू गर्भीची यातना माझा भोगिता नारायणा गर्भामध्ये किती दुःख आहे आईने कडक चहा प्याला की मुलाला काय होतं पोळत आईने तिखट ठेचा खाऊ द्या मुलाला काय होतं गर्भामध्ये किती दुःख आहे मग हे दुःख साधू संतांना माहिती असताना सुद्धा साधू संत स्वेच्छेने आले का आले जगाच्या कल्याणासाठी साधू संत आले बुडते हे जन न देखवे डोळा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणासाठी संत या भूतलावरती आले कारण जन्माला येण्याची 3 कारणं आहेत तुम्ही आम्ही इच्छा नसताना जन्माला आलो कारण जन्माला येण्याची 3 कारणं आहेत पहिलं कारण कर्म ज्ञानोबा काय म्हणतात अगा कर्मी जे उरावे तेही सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहायका केलेल्या कर्माचं फळ भोगण्यासाठी मनुष्य जन्माला येतो केली कर्म झाली तिची भोगाले केली कर्म झाली तिची भोगाले
आईचे किती उपजले आईच्या कीर्ती आईच्या कीर्ती आणि मुखी गाता हरपली तिचा 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 केले कर्म झाले तेच भोगा आले उपजले मेले ऐसे किती असे कितीतरी जन्माला आले कितीतरी मेले उपजून या गेले गावरंग त्यांचे नाव कोणी नेले चराचरी कितीतरी जन्माला आले कितीतरी मेले त्यांची गणत नाही अगदी असा बरोबर बॉल फेकला टाळ्या वाजवणाऱ्यांसाठी आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला सगळे गेले हो डोळ्या देखत सगळे जन्माला आले आणि सगळे गेले पण ते का आले होते धर्मामुळे आले होते मग संतांना धर्म नाही का संतांना धर्म संत करतात पण त्या धर्माची बाधा संतांना होत नाही संतांना धर्म आहे की जो जन्माला आला त्याला धर्म आहे मग संत जन्माला आले म्हणल्यावरती संतांना धर्म आहे पण त्या धर्माची बाधा संतांना होत नाही मग बाधा का होत नाही तुम्हा मलाच बाधा का होते कर्माची बाधा तुम्हा मला होते पण संतांना का होत नाही यत् रोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् संत काय करतात ब्रह्मार्पणं ब्रह्महविः ब्रह्माणो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यम् ब्रह्मकर्म समाधिना संत केलेला कर्म देवाला अर्पण करतात आपण फक्त एकदा जेवायला बसलो की पाणी फिरवतो तेवढंच देवाला अर्पण करतो बाकीची कर्म मी केली या कर्माचा करता आणि करविता पण माझ्याकडे घेतो म्हणून त्या कर्माची आपल्याला काय होते बाधा होते बाधा हे बघा कर्म करू नका असं नाही कर्म करा पण त्या कर्माची काय करू नका फळाची अपेक्षा करू नका निष्काम कर्म करा निष्काम कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म हेतुर्भुः मा ते संकोस्त्व कर्मणि तू कर्म कर देव म्हणतो प्रत्येक जीवानं कर्म करावं अगदी स्वर्गाची प्राप्ती करून घ्यावी नव्हे तर माझी प्राप्ती करून घ्यावी भगवंताची प्राप्ती करून घ्यावी कर्म प्रत्येकानं करावं परंतु केलेला कर्म भगवंताला अर्पण करावं पण तुम्ही आम्ही केलेला कर्म स्वतःच्या अंगलट करून घेतो आणि त्यामुळे तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय आहे दुःख आहे दुःख काय कर्म करतो पण ते कर्म मी केलं त्याचं फळ मला का नाही मिळालं अरे फळ देणारा तो आहे त्याला जर द्यायचं असेल तर तो एका रात्रीतून तुम्हाला श्रीमंत करेल आणि त्याला द्यायचं असेल तर तो एका रात्रीतून सगळं होय राणा रंग जाता होय राणा
समर्थाचे म्हणा. जर त्याच्या मनात आलं ना तर तो पक्का सुनीताताई चलता चलता ठेच लागली आणि चप्पल तुटली जर तुमची आता आणि तुम्ही कुणाकडे जाणार मग? 4 टाके पडले कशाला? चप्पलला. किती रुपये देणार? 5 रुपये. पण चलता चलता ठेच लागली आणि पायाला नाही, चप्पल नाही तुटली. आता काय झालं? पायच कापला. ठेच लागल्याच्या नंतर आता काय झालं? पायच कापला आणि पायाला 5 टाके पडले. आता कुणाकडे गेले? 5 टाक्याचे किती देणार? 500 रुपये तर बाहेरच लागते. 5000. मग इकडे 5 टाक्याचे 5 रुपये दिले आणि इकडे 5 टाक्याचे डॉक्टरला किती दिले? चाफकाला किती दिले? 5 रुपये. आणि डॉक्टरला किती दिले? मग आता दोघांच्या नशिबामध्ये जो पैसा आहे तो कसा आहे? विषय पैशाचा नाहीये, विषय कर्माचा आहे. दोघांनी पण कर्म एकाच केलंय, पण दोघांना पैसे अलग स्वरूपात आले. कारण ज्याच्या त्याच्या कर्माचा भाग असतो. त्याच्या मनात आलं ना तर तो रात्रीतून खूप काही देतो आणि त्याच्या मनात आलं तर रात्रीतून आपल्यालाच घेऊन जातो. संध्याकाळी झोपलेलो सकाळी उठून की नाही भरोसा नाही, है की नाही? मग सगळं म्हणून कर्म करत राहायचं, पण निष्काम. त्या कर्माची अपेक्षा बाळगू नका. संतांनी काय केलं? संतांनी कर्म केलं पण त्या कर्माची अपेक्षा बाळगली नाही. म्हणून संतांना जन्म नाही, कारण कामच नाही. काम नाही झालो पाही रिकामा. म्हणून संतांनी केलेलं कर्म भगवंताला अर्पण केलं. दुसऱ्या जन्माला येण्याचं कारण पाप. संतांना पाप लागत नाही का? जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने कर्म केलं म्हणजे पाप आहेच आहे, पण त्या पापाची बाधा संतांना होत नाही. मग संतांना पापाची बाधा का होत नाही? मला पापाची बाधा होते आणि संतांना पापाची बाधा होत नाही का? संत काय करतात नेमकं? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. जसं आगीमध्ये ओलं जळतं आणि वाळं जळतं, तसं संतांना पाप आणि पुण्य दोन्हीची बाधा होत नाही. मग ही बाधा का होत नसेल? संतांना पापाची बाधा का होत नाही? मग आपल्यालाच पाप का लागत? कारण संत काय करतात? नामस्मरण करतात आणि नामस्मरणामुळे झालेल्या पापाचा काय होतं? नाश होतो. करी कीर्तनाचे निनटनाचे
नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे गेले. पापाचे बाधा जडतच नाही, कारण केलं काय तर सतत नामस्मरण केलं, त्यामुळं पाप शिल्लक राहिलंच नाही. सततम कीर्तयन्तो मां यतं तस्य दृढव्रताः, नमस्यं तस्य मां भक्ता नित्ययुक्ता उपासते. सतत भगवंताची उपासना केली, सतत भगवंताचं नामस्मरण केलं आणि नामस्मरणाने पापाची काय झाली? पाप जळून गेलं, पाप शिल्लक पापी जन्मांतरीचे जळतील पाप. नामाचं कीर्तन साधन पयसोते, नामाचं कीर्तन साधन पयसोते, नामाचं कीर्तन साधन पयसोते, नामाचं कीर्तन साधन पयसोते. जलतील पाये जन्मांतरीचे, जलतील पाये जन्मांतरीचे, नरगतीचा याग जाणे वनांतरा, नरगतीचा याग जाणे वनांतरा. पापे जन्मांतरीचे, जलतील पाये जन्मांतरीचे, नरगतीचा याग जाणे वनांतरा, नरगतीचा याग जाणे वनांतरा. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची. गंगा सासूबाईला म्हणते, नामस्मरणानं काय होतं? जर एखादी मुलगी सात्विक जन्माला आली ना तर 42 कुळांचा उद्धार होतो. श्याम महाराज, मी आतापर्यंत म्हणायचे ती 42 कुळांचा उद्धार कसा करीत असेल? बर का, ते म्हणतात की माहेरची 21 कुळं, सासरची 21. पण सासरची 21 मी कोणत्या जगात होते? त्यांचे आजोबा पंजोबा. पण आता बसले ना श्याम महाराज बैठकीत, तर काय म्हणले? ते काशीनाथ होते ना, काशीनाथ दादा, त्यांचे नाथ सुने. ते काशीनाथ दादा होते ना, त्यांचे नाथ सुने. म्हणजे कुणीकडच्या कुळाचा उद्धार झाला? अजून कुणीकडच्या? मातृकुळ आणि पितृकुळ. म्हणजे मातृकुळातले काही पिढ्या आणि पितृकुळातल्या काही पिढ्या, अशा मिळून 42 पिढ्यांचा उद्धार जर मुलगी सात्विक जन्माला आली तर करते. आलं तुमच्या लक्षात? एक जर मुलगी आपल्या घरामध्ये माळकरी जन्माला आली, एक मुलगी नामस्मरण घेणारी, एक सात्विक कुळी कन्या पुत्र सात्विक तयाचा हरी वाटे देवा. अहो, अशा सात्विक मुलांचा हेवा देवाला सुद्धा वाटतो. तुम्हाला वाटेल याच्यात नवल नाही. अशी सात्विक मुलं जन्माला आल्याच्या नंतर ते काय करतात? जन्मांतरीची पाप नाहीशी करतात. या जन्माचं नाही, मागच्या जन्मामध्ये जेवढी पाप झाली, तुका म्हणे कोटी पुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. किती किती कोटी कोटी कुळांचा उद्धार होतो. कोटी. विचार करा, नामस्मरण करणारा व्यक्ती त्याच्या ह्या जन्मातील नाही, कोटी कुळांचा उद्धार करतो. किती? त्यांनी माझ्या मनचं नाही सांगत, तुकोबा काय सांगतात? तुका म्हणे कोटी कुळे
ती पुनीत. पुनीत म्हणजे पावन. नाम घेणारा त्याची वाणी पुण्य, त्याचा देह पुण्य, सगळं काही काय त्याच पवित्र त्रिगुण. पावन तो देश. अहो तो देश सुद्धा पावन होतो. कोणता? जेथे हरीचे दास जन्म घेती. तो देश पावन, ते फूल पावन, ती भूमी पावन. मग आपलं दैन्य कसं झालं आता? दैन्य कसं झालं तुमचं? पावन केलं तुम्ही या भूमीला पावन. या दैन्यातील मागच्या पिढ्यांचा उद्धार केला तुम्ही. कोटी कुळांचा. कोटी कुळे ती पुनीत. भावे गाता गीत विठोबाचे. विठ्ठलाच्या नामानं काय झालं? पापाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. पर्वत जळती पापाचे. पर्वत जळती पापाचे. घेता नाम विठोबाचे. घेता पर्वत जळती पापाचे. विठ्ठलाच्या नामानं पापाचे पर्वतच्या पर्वत काय होतात? नाहीसे होतात. हे नाम संतांनी घेतलं म्हणून संतांना कोणती बाधा नाही. जन्माला येण्याचं कितवं कारण चालू आहे? कितवं? दुसरं. पहिलं सांगितलं जन्माला येण्याचं पहिलं कारण कर्म, दुसरं पाप, आणि तिसरं जन्माला येण्याचं तिसरं कारण कोणतं? आपण जन्माला का आलो? जन्माला येण्याचं तिसरं कारण कोणतं असेल? कोण सांगतं? आपण सांगितले जन्माला येण्याची 3 कारण आहेत. एक कर्म, दुसरा पाप, आणि तिसरा वा 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 नानासाठी टाळ्या वाजवा. जोरदार मामांसाठी. ते बोलले, अगदी योग्य उत्तर दिलं. जन्माला येण्याचं तिसरं कारण वासना. जन्म घेणे लागे. पण ती वासनाच काय झाली? भगवंतमय झाली. ते जे झाले अंगे ती वासनाच भगवंतमय झाली. जड भगत राजा हरणी गर्भा गेला. मग संतांना कर्म नाही, पाप नाही, वासना नाही, मग संत जन्माला आलेच का? जगाच्या कल्याणासाठी आले. मग जगाच्या कल्याणासाठी येऊन त्यांनी नेमकं केलं काय? तुम्ही म्हणता संत जगाच्या कल्याणासाठी आले, कर्म नाही, पाप नाही, वासना नाही, स्वेच्छेने आले. मग स्वेच्छेने येऊन त्यांनी इथं केलं काय? काय केलं असं? तर संत जन्माला आल्याच्या नंतर त्यांनी ज्ञानदानाचं कार्य केलं. काय केलं? लोक घेईना तो घेईना. तुकोबरायांनी असं देव डोक्यावर घेतला, देव डोक्यावर, आणि लोकांना विचारलं, अहो कुणी तरी देव घ्या. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. आयताला घर चालले, 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 आयताला घर चालले. कोणी देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी.
देव घ्या कुणी आयता आला घरा पुसुनी देवन लगे हो घ्या कुणीतरी पण लोक काय म्हणतात तुमचा तो देव तुमच्या पशीच ठेवा. शेवटी गावभर फिरून वैतागले आणि एक दुकान मांडलं. दुकान ते दुकान कशाचं होतं? ज्ञानदानाचं दुकान मांडलं. आणि तुकोबा काय म्हणतात आता काय केलंय? आता दुकान घातलंय. दुकान तुम्हाला सगळ्यांना ते ज्ञानदान देतो मी दुकान मांडलंय. अभंगाचं प्रथम चरण घातलं दुकान